नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। दुष्काळात होरपळलेल्या परंडा तालुक्यातील शेतकऱ्यावर पुराचे संकट। महापुरानं केला घात। कुंभेफळ येथील वसंत आवाळे यांच्या वस्तीवरील 6 जनावरे मेली तर 4 जनावरे वाहून गेली। लाखो रुपयांचं नुकसान। आयुष्यभराची कमाई पुरात गेली वाहून। वस्ती पडली ओसाड। शासनानं आर्थिक मदत करण्याची मागणी। 6-7 जनावर मरून फोटो काढून नेलं। जलसा गाया 2 मस्त 6-7 जनावर जागेवर मरून फुगून पडली होती। आणि बाकीचे वाहून दावी तुटून गेले, वाहून गेली। काय 2 जनावर सुटलेच नव्हते। काय सुद्धा राहिलं, सर्व लोक जेवण वापरावे वाहून गेलेली। काय सुद्धा आमच्या घरी खायला पाहुणे खायला दिलं आम्हाला आता आणून। आता बातमी विस्ताराने। दुष्काळानं होरपळलेल्या परंडा तालुक्यातील शेतकऱ्यावर पुराचं संकट आल्यानं शेकडो शेतकरी मानसिकदृष्ट्या खचले आहे। दिनांक 21 सप्टेंबर ती अमावास्येची काळी रात्र शेतकऱ्यांना संकट घेऊन आली। रात्रभर झालेल्या अतिवृष्टीनं सोमवारी पहाटे सीना नदी, दुधना नदी, चांदणी या नद्यांना महापूर आला व नदी काठच्या शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करून गेला। कुंभेफळ येथील वसंत आवाळे यांच्या दुधना नदी काठच्या वस्तीवर बांधलेली 6 जनावरे जागेवरच मेली तर रस्सी तुटलेले 4 जनावरे वाहून गेली। घरातील गहू, ज्वारी, शेंगा, मिरच्या वाहून गेल्याचे शेतकरी आवाळे यांनी सांगितले। पूरग्रस्त शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी पूज्यनगरी न्यूजची टीम अर्धा किलोमीटर चिखलातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली। पहा काय म्हणाले पूरग्रस्त शेतकरी। परंडा तालुक्यात आलेल्या पुरामुळे अनेक शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे। आता मी सध्या परंडा तालुक्यातील साकत या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या पाठीमागे ही दुधना नदी आहे आणि ही दुधना नदीच्या पुरामुळे ही बंधारा सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेला आहे आणि या नदी काठच्या काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तुम्ही पाहू शकता की या नदीकाठी या ठिकाणी एक वस्ती आहे आणि या वस्तीवरील शेतकऱ्यांचे काय हाल झाले आणि काय त्यांचं नुकसान झालं ह्या सांगण्यासाठी आज शेतकरी आपल्या सोबत आहेत। तर तुम्ही पाहू शकता ही नदीपासून एकदम 10 ते 20-25 फुटावर एक वस्ती आहे आणि ह्या वस्तीवर एक शेतकरी। तुमचं नाव परत सांगा। वसंत भगवान आवाळे, राहणार कुंभेफळ, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद। हे तुमची शेती कोणत्या शिवारात येते? ही बुद्रुक साकत मध्ये येते, 132 गट नंबर। तर मला सांगा हे तुम्ही नदीच्या पाणी कुठवर आलं तर तुमच्या वस्तीमध्ये? पाणी रात्रीच्याला आलो, मला काय जाणवलंच नाही कुठं आलं ते। काय काय नुकसान झालं तुमचं? 13 पोती गहू गेलं, 15 कट्ट ज्वारीचं गेलं, शेंगा 10 कट्ट गेलं, मिरची गेली, दोन गेलं, जनावर गेली। काय काय जनावर होते? जनावर 2 म्हशी, जलसा गाया 7, वासरा 8, शेर्रा 15, कोंबड्या। कुठं बांधलेली होती ती? ठीक आहे, अशी गुरं बांधली होती। तर तुम्ही पाहू शकता ही एकदम नदी दाखवता। नदी आहे आणि नदीला लगतच इकडे दाखवा। आता नदी लगतच ह्यांच्या जे शेतकरी आहेत तर त्यांचे जनावर या ठिकाणी बांधलेले होते आणि ज्यावेळेस पूर आला होता त्या पुराच्या पाण्यामुळे त्यांची जनावर इकडे दाखवा जरा, ही गव्हाण त्यांची आणि या गव्हाणीतील काही जनावर त्यांच्या या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत आणि हे शेतकरी आपल्याला त्यांची काय व्यथा आहेत। तर मला सांगा तुमचे एकूण असं किती अंदाज? 15 लाखाचे, जवळपास 15 लाखाचे जनावर आणि धान्य म्हशी 1.5 लाख होत्या, शेर्रा 15 होत्या, कोंबड्या होत्या, गहू, ज्वारी, शेंगा, धने, मिरची सगळं वाहून गेलं। समजा वाहून गेला, आम्हाला खाय पीठ सुद्धा नाही। काय सांगायचं तुम्हाला? तर शासनाचं एखादा तहसीलचा कोण तलाठी कोणी आलं नाही। काय पंचनामे करण्यात? काय नाही पंचनामा, काय ते सरकारी डॉक्टर आला तर सोनारीचा तेवढा। काय काय बघितलं डॉक्टरांनी? जनावरांनी इथं जे मरून पडली होती का जनावर, त्याचा फक्त फोटो काढून नेला, बाकीचे काय दावे तुटून वाहून गेली। काय मेली किती जनावर? इथं मेली 6-7 जनावर मरून फोटो काढून नेलं। जलसा गाया 2 मस्त 6-7 जनावर जागेवर मरून फुगून पडली होती। बाकीचे वाहून दावे तुटून गेले, वाहून गेली। काय 2 जनावर सुटलेच नव्हते।
तर या ठिकाणी या शेतकऱ्यांचे जवळपास 7 ते 8 जनावर बांधलेली होती आणि या बांधलेली जनावर या पुराच्या पाण्यामुळे मेलेली आहे आणि बाकीची काही जनावर वाहून गेलेली आहेत. आणि ही रस्त्यापासून जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर ही वस्ती आहे. दुर्गम भागामध्ये वस्ती आहे, नदीच्या कडेला वस्ती आहे. त्यामुळं या भागापर्यंत या शेतकऱ्याला अद्यापर्यंत कोणाची मदत पोचलेली नाही. काय सुद्धा आमच्या घरी राहिलं नाही, घरात कायच राहिलं नाही. कपडे सुद्धा घेऊन गेला, नुसते आंघोळीचे कपडे राहिल्यात, काहीच राहिलं काय राहिलेलं नाही. तर या ठिकाणी हे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान या पुरामुळे झालेलं आहे. या ठिकाणी येण्यासाठी जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर चिखल तोडत आम्ही ह्या शेतकऱ्याची माहिती घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या शेतकऱ्याची जी व्यथा आहे ती शासनापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही या दुर्गम भागामध्ये आज पोहोचलेलो आहे. तर तुमचं नाव आणि गाव सांगा. रमेश वसंत आवाळे, राहणार कुंभेफळ, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. ज्या वेळेस हा पूर आला होता तर तुम्ही त्या वेळेस कुठे होता? आम्ही तुळजापूरला गेलतो जोत आणायला. माझा पाऊस झाला, नदी वाहली. कधी गेलता जोत आणायला? रविवारी जोत आणायला गेलता. त्या रात्री पावसामुळे झालं असं झाले नुकसान. आमच्या जनावर मेले, वाहून गेली. 7 जनावर मेली जागेवर दावणीला. 7 जनावर मेलेली. 7 जनावर मेले. शेरड वाहून काय गेली, 15 शेळ्या होत्या. ज्वारी वाहून गेली, मिरच्या वाहून गेल्या, शेंगा वाहून गेल्या. तर या भागातील एक शेतकरी आपल्या सोबत आहेत. काय म्हणाल, काय काय नुकसान झालं आणि कशी परिस्थिती झाली होती त्यावेळेस? एवढं असं नुकसान झालेलं आहे यांचं की म्हणजे अक्षरशः त्यांच्याकडे पाहू वाटलं म्हणजे डोळ्यातनं पाणी येतं, एवढी अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. मी ज्यावेळेस इथं आलो होतो त्यावेळेस अशी दुसरा पाण्यामध्ये अशी तरंगत होती आणि काही वाहून गेली होती. ज्वारीची ठिकी इथं पडलेली होती, काही ज्वारी वापून आली बघा आता. आणि त्यांचं एवढं असं नुकसान झालं की 10 ते 15 लाखाच्या आसपास नुकसान असं झालंय की हे शेतकरी जवळजवळ 15 ते 20 वर्ष मागे गेलेत. आता इथनं पुढे त्यांना संसार उभा करायला वेळ जाणार आहे आता. की त्यांचं जे संसार उपयोगी साहित्य होतं, जीवनावश्यक वस्तू होत्या, ते सगळं वाहून गेलं. तर आतापर्यंत त्यांच्याकडे कुणीही म्हणजे त्यांची दखल घ्यायला आलेला नाही. तर मला एक नागरिक म्हणून अशी विनंती आहे की त्यांना काहीतरी मदत झाली पाहिजे. नाव आणि गाव सांग. विद्या रमेश आवाळे, जिल्हा धाराशिव. बरं, मला एक सांग, ज्यावेळेस ह्या पुराचं पाणी आलं तर त्या टायमाला तुम्ही कुठे होता? सगळेजण आम्ही वरी होतो, घरी वस्तीमध्ये झोपला होता का? ही पाणी आल्यामुळं सगळं पाणी बघून तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं? आम्हाला भीती वाटत होती त्यावेळेस. भीती वाटत होती. काय वाटलं त्या टायमाला? काय होईल असं वाटत होतं का? काय वाटलं? आम्हाला वाटलं होतं की आम्ही वाहून जातो ना, असं वाटलं होतं आम्हाला. वऱ्याचं पूर्णपणे आयुष्यभर कमवलेलं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यांना आता मानसिक आणि आर्थिक मदतीची या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 9075 42 66 42. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.